करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या शासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन मुबदला पूरा लेंगे. देश के विकास के लिए जमीन जरूर देंगे, लेकिन मुबदला पूरा लेंगे. महामार्गाच्या नावाखाली प्रशासनाचा बुलडोझर, शेतकऱ्यांचे रस्त्यावर लोटांगण. योग्य मोबदल्यासाठी इंदूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको, शेतकरी आक्रमक. प्रतिनिधी इंदूर हैदराबाद महामार्गाच्या कामात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला न देताच प्रशासनाने उभ्या पिकांवर नांगर फिरवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या जुलमी कारभाराविरोधात शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात आज महामार्गावर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हतबल शेतकऱ्यांनी रस्त्यावर लोटांगण घालून सरकारचा निषेध नोंदवला. महामार्गाच्या रुंदीकरणात ठरल्यापेक्षा जास्त जमीन अधिग्रहित केली जात असून संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, उभी पिके नष्ट केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि अन्याय थांबत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. प्रशासनाचा हा जुलमी कारभार खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने बळकावून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. आमची मागणी न्याय्य आहे, ती मान्य होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल. नितीन कुमार जैन, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती. आज आपलं हे आंदोलन शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे, काय सांगाल याबद्दल? आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि महाराजांचे ब्रीदवाक्य होते का शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिल्याशिवाय किंवा रयतेचं जे काही असेल ते पूर्ण केल्याशिवाय रयतेच्या देठालाही धक्का लावू नये, म्हणजे त्याच्या जे काही असेल त्यांचं नुकसान झालं नको पाहिजे, हे महाराजांचं ब्रीदवाक्य होतं. आणि महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या ह्या राज्यकर्त्यांना आज माझा सवाल आहे का महाराजांचं तुम्हाला महाराजांचं नावही तुमच्या तोंडून निघालं नको पाहिजे असं मला असं वाटत आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यांना मला तर असं वाटत आहे नितीन गडकरी साहेबांना मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांचा का राग आहे हे समजत नाहीये. बाकी नागपूरला आता ते म्हणता आम्ही 5,000चे भाव देऊ, जामनेरला चांगल्या पद्धतीने भाव देत आहे, मुक्ताईनगरलाच कमी भाव देण्याचा नितीन गडकरी साहेबांचा प्रयत्न आहे. आणि शेतकऱ्यांना मारून जोर जबरदस्तीने 200 पोलिस आणून आणि इथे जमिनी शेतकऱ्यांच्या बळकावल्या. आता 2 महिन्याआधीच इथे 150-200 शेतकरी, आमचं 3 वर्षापासून आंदोलन एकदम अतिशय सुंदर पद्धतीने शांततेच्या याच्यानं सुरू होतं. परंतु नितीन गडकरींच्या आदेशाने पोलिसांनी 200 पोलिस, SP साहेब तर असं झालंय ठेकेदाराचं की सकाळी जाता आणि एक अर्ज देतो, SP साहेब 200 पोलिस देऊन टाकता. पण तो ठेकेदार त्या पोलिसांचा गैरवापर करतोय. त्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी आता हे आमचे भाऊ आहे काय नाव प्रशांत भाऊ, या प्रशांत भाऊंच्या शेतामध्ये जास्तीची जमीन जवळजवळ 5 एकर जमीन जास्तीची कोरली आणि त्या जमीन पण त्यांनी ताब्यात घेतली. शासनाचा निर्णय म्हणजे केंद्राचा एक निर्णय आहे, उच्च न्यायालयाचा पण निर्णय आहे का जोपर्यंत 3A3D होत नाही तोपर्यंत जमिनीचा ताबा घेऊच शकत नाही. ह्या मुक्ताईनगर पासून अंतुर्लीपर्यंत जवळजवळ 50-60 शेतकरी असे आहे का ज्यांचे 3A3D पण झाले नाही. आणि या महाभागांनी म्हणजे नॅशनल हायवे असेल किंवा ठेकेदार असेल यांनी त्यांच्या रस्त्यामध्ये म्हणजे शेतांमध्ये रस्ता करून टाकला, अतिक्रमण करून टाकलेला आहे. तुम्ही जर इथून मुक्ताईनगरहून जर अंतुर्ली गेले 20 फुटाचा रोड तयार करून घेतलाय. आता आम्ही बैलगाडा कसं 20 फुटावर चढवायचं? मग आम्ही हे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील लोकनेते यांनी हा विषय मांडलेला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे येते 2-2.5 महिन्याआधीच. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आम्ही सर्व्हिस रोड करून देतो, मी PD ला पाठवतो, मी याला पाठवतो, पण काही झालेलं नाही. अंतुर्ली शिवारामध्ये 40% शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम पूर्ण होऊन गेलेलं आहे. अंतुर्लीच्या आमच्या एकाही शेतकऱ्याला या सरकारने एक दमडी देखील दिलेली नाही. बिना पैसेही द्यायचे नाही, तोडगा मोबदला द्यायचा, जमिनी ताब्यात घेऊन घ्यायच्या. हे इतका अन्याय तर या देशात मला वाटतं कुठं नाही आहे, फक्त मुक्ताईनगरलाच का आहे असं? आम्ही मुक्ताईनगरचे शेतकरी नितीन गडकरीला का पाकिस्तानी वाटत आहे का?
का म्हणजे इथे अजमल कसाबलाही शेवटचं त्याचं विचारलं जाते, मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याला काय विचारलं जात नाही, हे मला एक फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा विषय तिथपर्यंत पोहोचवला. आम्ही स्वतः जाऊन गडकरी साहेबांची भेट घेतली, बावनकुळे साहेबांची भेट घेतली, गिरीश भाऊ ते आमदार चंद्रकांत भाऊंनी हे सर्व घडून आणलं, परंतु त्यांनी काही केलं नाही. गडकरी साहेबांनी त्याच्यावर एक उपाय काढला.